इको फ्रेंडली गणपती याची बनवण्याची कृती जी आहे तर प्रथम बारीक बारीक पेपरचे तुकडे सगळे करून घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. हे जास्तीत जास्त 5-6 दिवस ठेवले तर चांगले नरम होऊन आता तो भिजलेला लगदा आहे तो आपण मिक्सरमध्ये घालतो आहे. मिक्सरमध्ये घालून हा बारीक करतो आहे. आपल्याला हा आपल्या घरचाही मिक्सर आहे तसंच होईल. आपण आता त्यातलं पाणी काढून टाकतो आहे. कपड्याच्या भांड्याला एक कपडा गुंडाळलेला आहे त्यातनं पाणी काढून घेतो आहे. ते पाणीसुद्धा आपल्याला पाण्याचीही बचत करायची आहे तर त्या पाण्याचा परत आपल्याला त्यातनं वापर करता येतो आहे. त्याच्यामुळे पाण्याचीही आपली बचत होण्याकरता आपण ते पाणी सारखं व्यवस्थित काढून घेतो आहे. तो काढलेला लगदा आपण नंतर व्यवस्थितरित्या सुकवायचा आहे. हा मिक्सरमध्ये वाळवलेला जो लगदा आहे तो पुन्हा परत मिक्सरमध्ये घालायचा आहे. मिक्सरमधून परत कुठल्याही तरी पाणी वगैरे न घालता तो काढायचा आहे. त्याच्यानंतर तो मिक्सरमधून निघाल्यानंतर तो कापसाप्रमाणे दिसतो. सुकलेला लगदा जो आहे तो आपण 80% घेणार आहोत. 80% सुकलेला लगदा आणि 20% शाळूची माती. हा एकजीव केलेला अरारूट जो आहे हा दुधासारखा असा पूर्ण होतो. पांढरं शुभ्र त्याचं हे असतं. हा बघा आता अरारूट तो थंड पाण्यामध्ये मिक्स करतायत. हे थंड झालेलं मिश्रण केलेलं आपण आहे हे ते उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हळूहळू त्याच्यात टाकणार आहोत. ही खळ आपण अगोदरसुद्धा करून ठेवली तरी चालू शकते. थोडं मिश्रण आणि हे असं करता करता हे करून शाळूच्या मातीत मिश्रण करून ओला करून आपण जो बांधून असा ठेवलात तो मुरेल जास्त. जितका तो मुरेल तिथे त्याचे तंतू बारीक होत जातील. आता ही खळ झालेली आहे. ही तयार खळ बघा कशी झालेली. अशा पद्धतीने ही खळ तयार होते. आता ही खळ तयार झाल्यानंतर आपण जे मिश्रण केलं आहे 80% शाळूची माती आणि 80% लगदा आणि 20% शाळूची माती असं हे मिश्रण केलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक खळ मिक्स करतो आहे. हे एकत्र करून आपण आता एकजीव करणार आहोत. एकजीव करून याचे एक गोळे तयार करणार आहोत. मळल्यानंतर बघा जास्तीत जास्त मऊ असे हे गोळे मिश्रणाचे तयार होतात. हे POPचे मोल्ड आहेत आणि हे फायबरचे मोल्ड आहेत. शंखजिऱ्याची पावडर अगोदर लावतो. शंखजिऱ्याची पावडर होतो आणि फायबरचा जो मोल्ड असतो त्याला आपण आहे ना साबणाचं आणि तेलाचं मिश्रण करतो आणि ते मिश्रण त्या फायबरच्या ह्याला लावतो की जेणेकरून ती मूर्ती पटकन सुटून यावी. फायबर मोल्डला जे साबण मिश्रित तेलाचं जे सोल्युशन हे केलं आहे. साबूसुद्धा अगदी हलक्यातला हलका साबू जो आहे तो आपण ह्याच्यात वापरतो आहे. अंगठ्याने पूर्णतः ते दाबायचे. प्रत्येक कोपरा एक 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 तो आतमध्ये तिथपर्यंत पोचण्याकरता त्याला हे करायचं आहे. हा पूर्णतः लगद्यामधनं हे व्हायला पाहिजे. नाहीतर त्याच्यावरचे जे गणपतीचे इम्प्रेशन्स जे आहेत ते आपल्याला दिसणार नाही. त्या हाताच्या मोल्डला पण आपण तसंच हे करतो आहे. फायबरचे मोल्ड आहे ते त्याला आपण साबणाचं मिश्रण करून लावतो आहे. ते व्यवस्थितरित्या दाबून भरतायत. बघा कशा पद्धतीने तो भरला आहे. अशा रीतीने आपण पूर्णतः मोल्डमध्ये लगदा भरून घेतलेला आहे. हे दोन्ही भरून आपण आता जॉईंट करतो आहे. हे त्याच्यावर आता नट बोल्ट लावले जातील. हे अशा रीतीने आपण हात
जे आहेत ते मोल्डमधनं काढलेले आहेत अशा रीतीने तयार केले. हे बघा, हे अशा रीतीने जे हात आहेत पुढचे, हे देता घेता असे हात म्हणतात त्याला. हे दोन्ही अशा प्रकारे तयार करून घ्यावे लागतात. दोन्ही जॉईंट्स व्यवस्थितरित्या दाबून भरावे लागतात. त्याशिवाय मूर्तीचा जो बघा, मोल्डमधनं आपण एक एक भाग काढतोय. त्याचे इम्प्रेशन्स बघा, आता आपण दाबून भरल्यामुळे अगदी ठळक दिसत आहेत. हा गणपती हा अशा रीतीने मोल्डमधनं निघाला आहे. चारही बाजू बघा कशा व्यवस्थितरित्या निघालेल्या आहेत. मूर्ती जेव्हा आपण काढतो तेव्हा ओलसर असते, त्यावेळेलाच तिचं फिनिशिंग थोडंसं करून घेतलं किंवा जो अतिरिक्त भाग जो साच्याच्या मध्ये आलेला असतो तो व्यवस्थित करून घेतला तर सहज तो होतो. कारण तो नरम असतो किंवा ओला असतो, तेव्हा तो करणं सोपं पडतं. जर तो सुकला तर तो करणं आपल्याला कठीण पडतो. आता आपण हात लावण्याची प्रक्रिया करतो. हात लावण्या अगोदर आपण ज्या भागामध्ये हात लावतो आहे तिथे थोडंसं असं छेदन करून घेतो आहे की दोन्ही जे भाग आहेत ते एकत्रितरित्या जोडले जावेत. त्याला गोंद लावला आहे. तसंच जे हात आहेत त्या हाताला आपण असं थोडंसं भोकं पाडली आहेत, त्याला गोंद लावला आहे सहजरित्या जोडण्याकरता म्हणून, किंवा त्याला आणखी ॲडिशनल सपोर्ट म्हणून छोट्याशा काठीचा असा जोर देतो आहे की जो सुकल्यानंतर त्याच्यामध्येच राहतो आणि व्यवस्थितरित्या त्याला जोडला जातो. आता आपण जो भाग आहे त्याला गोंद लावून त्या काठीलासुद्धा आपण गोंद लावतो आहे. तो लावून मागच्या बाजूला आपण तो जॉईन करतो आहे. हे जोडल्यानंतर त्याचे जे हात जे आहेत परत शाडूच्या मातीचा थोडासा भाग घेऊन ते एकजीव करून दोन्हीरित्या जॉईन करून घेतो आहे. थोडासा गोंद लावावा लागतो यावेळेला. आता आपण त्याला दागिने घडवतो आहे गणपतीचे. हे हाताचे दागिने जे आहेत, बांगड्या म्हणा किंवा कडे अशी, याच्यापासून आपण दोन्ही हाताला लावलेली आहेत. त्या कड्याकरता ते कडे आता आपण ते कशा पद्धतीने कंगोरे करतो ते बघा. ह्याचा आपण वापर करतो गुळगुळीतपणा येण्याकरता. निरनिळ्या कोपऱ्यामध्ये किंवा आपली जिथे हात जाऊ शकत नाही अशा ठिकाणी हे बारीक स्मूथ करण्याकरता आपण ह्या निळ्या वस्तूंचा वापर करतो. डेकोरेट करतो आहे. बाजू बंद झालेले आहेत. हातातले तोडे झाले आहेत. गळ्यामधलं लॉकेट तयार झालं आहे. मूर्ती तयार झाल्यानंतर त्याला व्हाईट वॉश मारलेला असतो. व्हाईट वॉश मारून त्याला 0 नंबरच्या पॉलिश पेपरने घासून घ्यायचा. त्याचा स्मूथनेस पूर्ण गुळगुळीतपणा आल्यानंतर आपण त्याला रंगकामाकरता घेतो आहे, जेणेकरून त्या मूर्तीचं सुबकता जास्त येण्याकरता, त्याचं फिनिशिंग चांगलं दिसण्याकरता हे करतो आहे. हे झाल्यानंतर आपण त्याला रंगकाम करणार आहोत. हे जे रंग जे आपण वापरतो हे पूर्णतः पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. नाही, पोस्टर कलर जे म्हणतात ते आपण वापरतो आहे. कुठल्याही तऱ्हेचा ऑइल पेंट त्याच्यामध्ये नाही आहे. ऑइल बेस्ड कलर आपण वापरणार नाही आहोत, कारण की पाण्याचं प्रदूषण आपण टाळतो याच्यापासनं. गणपतीचा बॉडी कलर दिल्यानंतर आपण त्याला आता पितांबराचा रंग देतो आहे. पितांबर झाले आहेत. शेले रंगवण्याचं काम चालू आहे, लागतो आहे. 1-2 मूर्ती आपण हाताने सहज पेंट करू शकतो. ही मूर्ती आता पूर्णतः रंगवून झालेली आहे. हे डोळे उघडण्याचं काम सुरू आहे आता. म्हणजे हे डोळे उघडलेले असले की पूर्णतः गणपतीची मूर्ती तयार होते. अशा रीतीने सुंदर प्रकारे रंगवून मूर्ती पूर्णतः तयार झाली आहे. पूर्ण झालेला आपला गणपती